शासन अधिकृत आवास प्लस या ॲपच्या माध्यमातून नोंदणी करत असताना घरकुल लाभासाठी पात्र असताना देखील ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नोंदणीकरता मुदतवाढ द्यावी अशी विनंती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। किनवट माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांना शासनाकडून देण्यात येणारे घरकुल लाभार्थ्यांना पात्र असताना देखील आजपर्यंत शासनाकडून अधिकृत आवास प्लस या ॲपद्वारे नोंदणी करण्यासाठी म्हणून दिनांक 31 मे 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली होती। परंतु आवास प्लस ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होऊ शकली नसल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व लाभार्थ्यांच्यावर होत असलेला अन्याय होऊ नये यासाठी आवास प्लस ॲपद्वारे करण्यात येणाऱ्या नोंदणीकरता मुदतवाढ करण्यात यावी। सर्व पात्र लाभार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड, शक्ती परमार, अमर कोनराजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, मी रवी राठोड, मनसे जिल्हा अध्यक्ष नांदेड। नेहमीच आमचे राजसाहेब म्हणतात की अन्याय दिसेल तिथे आवाज उचला आणि लोकांना न्याय मिळवून द्या। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आवास प्लससाठी जे काही कालावधी आर्थिक दुर्बल घटक लोकांना दिला होता की घरकुल नोंदणी करण्यासाठी शासनाने अधिकृत ॲप दिला होता आवास प्लस म्हणून। त्या आवास प्लसच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांची नोंदणी झाली आणि बऱ्याचशा लोकांची नोंदणी राहिली। यासाठी म्हणून ग्रामीण व शहरी भागातल्या लोकांना त्यांना न्याय मिळवण्यासाठी, त्यांना वाढीव कालावधी देण्यासाठी आणि शासनाने जे गाईडलाईन दिल्या होत्या ते 31 मेपर्यंत नोंदणी करा म्हणून। काही तांत्रिक अडचणीमुळे ते ॲप मध्यंतरी बरेच दिवस चालला नाही। त्यासाठी बरेच लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकात जे कोण लाभार्थी लाभ मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता घरकुलांसाठी, ते अक्षरशः तळमळत होते। आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, मी ह्यांची मागणी पूर्ण व्हावी म्हणून, घरकुलाची स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे सरकारचे ध्येय धोरण आहे। तर गोरगरीब लोकांना घरकुलाची लाभ मिळावा याकरिता मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना लेखी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे व मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना मी नांदेड येथे निवेदन दिलं आहे। नक्कीच माझ्या निवेदनाचा विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन करेल आणि वंचित लाभार्थ्यांना घरकुलासाठी मुदतवाढ देऊन ही संधी देईल। धन्यवाद। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।